आणि देशात जर एनडीएला स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करायचं असेल तर नितीश कुमार यांच्या साथीची एनडीएला कमालीची गरज आहे, खास करून भाजपला। आणि नितीश कुमार या दरम्यान भूमिका काय घेणार याची चर्चा असताना एक मोठी बातमी समोर आली आहे। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे दोघे जण एकाच विमानानं दिल्लीकडे रवाना झालेत। त्यामुळे नितीश कुमार भाजपला भक्कम साथ देणार का याच्या चर्चा रंगू लागल्यात। तेजस्वी यादवांसह प्रवास केल्यामुळे भाजपवरती दबाव वाढवण्याचा एक प्रकारे नितीश कुमारांचा हा प्रयत्न आहे का, अशी सुद्धा कुजबूज सुरू झालेली आहे। आज इंडिया आघाडी आणि एनडीए दोघांची सुद्धा बैठक दिल्लीमध्ये होते आहे। खरं तर मुद्दा हाच होता की एका विशेष विमानानं किंवा चार्टर्ड फ्लाईटनं दिल्लीला येणं बिहारमधनं नितीश कुमारांना केव्हाही सहज शक्य होतं, पण विस्तारा एअरलाइन्सच्या विमानानं तेजस्वी यादव यांच्या समवेतच त्यांनी प्रवास केलेला आहे। तेजस्वी यादव नितीश कुमार यांचं एकत्रित सरकार बिहारमध्ये होतं, पण नंतर ते सरकार पडलं। नितीश कुमार एनडीए मध्ये सहभागी झाले। खरं तर इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून नितीश कुमारांचं नाव समोर आलेलं होतं। पहिली बैठक इंडिया आघाडीची ही बिहारमध्येच झालेली होती आणि आता जेव्हा नितीश कुमारांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालेलं असताना ते कोणत्या दिशेनं झुकणार याची चर्चा आहे। क्या कहना है सर इस बार चुनाव के नतीजों पर? आपका नमन करना है। प्रणाम। चलिए हेलो। कुछ नहीं, क्या नतीजे पर आपकी पहली प्रतिक्रिया? कुछ नहीं, बात अधिक माहिती देण्यासाठी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय अंदाज बांधले जात आहेत दोघांच्या एकत्रित विमान प्रवासानंतर? दोघांनी एकत्रित विमान प्रवास केला। आज सकाळी सुद्धा आपण ही बातमी सांगितली होती सर्वात पहिल्यांदा। आणि या दोघांच्या एकत्रित विमान प्रवासाचा मेसेज हा नेमका भाजपने काय घ्यायचा आहे, एनडीए मध्ये नितीश कुमारांची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण जे नेते आणि इतके मोठे नेते जे स्वतंत्र चार्टर्ड विमानाने सुद्धा दिल्लीला येऊ शकतात, ते मुद्दामून अशा प्रकारे दोघे जण एकत्र येत आहेत का? आणि एकत्र येत असताना पुन्हा एकदा ते जुनं स्टेटमेंट अनेकांना तेजस्वी यादवांचं आठवत असेल, ज्यावेळी ते म्हणाले होते की 4 जून नंतर नितीश कुमार पुन्हा आमच्या सोबत येतील। आता नितीश कुमारांचा प्रयत्न आहे की त्यांची बार्गेनिंग पॉवर जास्तीत जास्त वाढवून ताकदवान अनेक खाती स्वतःकडे घ्यायची। अगदी उपपंतप्रधान पदाच्या ताकदीचं खातंही मिळू शकेल का, यासाठीही प्रयत्न करायचा। आणि त्याच दृष्टीने ही बार्गेनिंग पॉवर वाढवली जाते का, हा एक मुद्दा आहे। दुसऱ्या बाजूला नितीश कुमार खरोखर इंडिया आघाडीसोबत जाणार की काय, असाही एक मेसेज देण्याचा प्रयत्न यातून केला जातोय का, हा सुद्धा मुद्दा आहे। आता इंडिया आघाडी काय भूमिका घेईल त्यावर नितीश कुमारांची रणनीती अवलंबून असेल। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।